शब्द पाळला नाही, शब्द पाळण्यापेक्षा आदरणीय दादा तटकरे साहेब, प्रफुल्लभाई पटेल आणि पक्षाच्या सर्वच आणि नेते आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ, दुसरे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, या सर्वांनी निश्चित प्रकारे माझ्यावरती जबाबदारी टाकलेली आहे. निश्चित त्या जबाबदारीला प्रामाणिकपणे ती कशी जबाबदारी करण्याचा प्रयत्न राहील. परंतु तुमच्या निवडणुकीमध्ये त्याला पेटण्याकरता पूर्ण सगळ्या ठिकाणाहून फिल्डिंग लागलेली होती, तरी देखील तुम्ही ती फिल्डिंग तोडत तुम्ही निवडून आलात. अखेरीस आता कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ. मी थोड्या मातांना मोठ्या फरकाने निवडून आलेलो आहे. शेवटी यालाच राजकारण म्हणतात. जरी कोणी फिल्डिंग लावली असली तरी इंदापूरची जनता आमची खूप हुशार आहे आणि इंदापूरच्या जनतेला कळतं खरं काय खोटं काय, दिखाऊपणा कोण करतं, काम कोण करतं, जीवाभावाचं कोण करतं, सुखदुःखात कोण आपल्या असतं, विकास तालुक्याचा कोण करतं. त्यामुळे इंदापूरच्या जनतेचं हुशार आहेत आणि इंदापूरच्या जनतेचं जेवढे आभार मानून तेवढे थोडेत. निश्चित प्रकारे आज जनतेमुळे आज मी तर इंदापूर जनते. तुमच्या पक्षामध्ये काही नेते मंडळी नाराज असल्याचं पाहायला मिळतंय. खास करून छगन भुजबळांना मंत्रिपद मिळालेलं नाही, कारण की ते सर्वात ज्येष्ठ तुमच्या पक्षातले आहेत. आज ते पदाधिकारी मेळाव्याला सुद्धा उपस्थित नव्हते. भुजबळ साहेब आदरणीय आहे, आमचे नेते ते आमचे आदरणीयच आहेत. या बाबतीमध्ये पक्षश्रेष्ठी त्यांच्या बाबतीत ह्याच्यापेक्षाही चांगला काहीतरी निर्णय घेईल. धन्यवाद दादा. मामा तुम्ही आमच्याशी बोललात. हे होते दत्तात्रय भरणे, ज्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहेत. आणि आता पाहू शकतो की राजभवनातून सर्वच ज्यांनी शपथ घेतलेले नेते मंडळी जे आहेत ते या ठिकाणाहून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.